नोकरी नसल्याच्या नैराश्यातून युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सिंधुदुर्गातील संतवाडी तालुक्यातील वटवणे कापाईवाडीत मंगळवारी सायंकाळी घडली। साहिल सद्गुरू केळुसकर वय वर्ष 22 या युवकाचे नाव आहे। एकुलते एक असलेल्या साहिलने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या आई वडिलांना दुःखाचा डोंगर कोसळला आहे। साहिलचे वडील गावात मोलमजुरी करतात, त्यामुळे नेहमीप्रमाणे ते कामाला गेले होते, तर आई संतवाडीत मंगळवारच्या बाजारात गेली होती। त्यामुळे घरात कोणी नसल्याची संधी साधून साहिलने गळफास घेऊन आपले जीवन संपवले। साहिलची आई संतवाडीतून सायंकाळी 6च्या सुमारास घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडताच साहिल गळफास लावलेल्या स्थितीत दिसला। साहिल मृत अवस्थेत पाहून तिने हांबरडा फोडला। तिच्या आक्रोशामुळे शेजारी धावून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। साहिल हा 12वी उत्तीर्ण होता। पुढील शिक्षण घेण्याच्या जिद्दीसह तो नोकरीच्या प्रतीक्षेत होता। साहिल हा एकुलता एक मुलगा असल्याने केळुसकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। साहिलच्या या दुर्दैवी निधनाचा सर्वांच्याच मनाला चटका लागला। साहिलच्या या आकस्मिक निधनामुळे वटवणे गावावर शोककळा पसरली। या घटनेनंतर वटवणे वासियांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान या घटनेची माहिती वटवणे पोलीस पाटील लक्ष्मण गावकर यांनी संतवाडी पोलीस स्थानकात देताच पोलीस अधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले। या घटनेची सखोल माहिती घेऊन पंचनामा केल्यानंतर मृतदेह मंगळवारी रात्री शवविच्छेदनासाठी संतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला। शवविच्छेदन केल्यानंतर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। दरम्यान साहिल याने गळफास लावण्यापूर्वी पत्र लिहून ठेवलं होतं। त्यात आपल्याला नोकरी नसल्यामुळे आपण या नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे।